महाराष्ट्राची निवडणूक डायरेक्ट तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवली. काय स्टोरी होती त्याच्या मागे सर? एक लक्षात ठेवा की माझ्या जेव्हा एक लक्षात आलं की आपण माझे जी प्रश्न आहेत एकतर विधानसभेमध्ये मांडले पाहिजेत किंवा लोकसभेमध्ये मांडले पाहिजेत. मी ग्रामपंचायतची निवडणूक मला माहिती नव्हती, पण मी लोकसभेवर एकदम निवडणूक लढवली. त्यावेळेस मला वाटतं की पंतप्रधान कोण होते एवढं आठवत नाही, पण मी 1984 साली शिवराज पाटील चाकूरकरांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यामुळे ती माझी मैत्री झाली. मग ती म्हणाली की भटक्या विमुक्तासाठी मी काहीतरी करणार, पण त्यांनी काही केलं नाही. मग पुन्हा नंतर एक नाही 2 लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. मग मला एकदा व्ही.पी. सिंगा बरोबर ओळख झाली पंतप्रधान असताना, आणि व्ही.पी. सिंगांनी मला सोलापूरमध्ये तिकीट दिली. मृणालताई गोरे, मधु दंडवते या लोकांनी अरे भटक्या विमुक्ताच्या एका माणसाला द्या काहीतरी, आणि मग मी सोलापूरमधून 1991ची लोकसभा निवडणूक परत लढवली. आणि आम्हाला उचलला लोकल कोण निवडून देणार आहे, म्हणजे तिथेही राजीव गांधीची हत्या झाल्यामुळं उलट लोक मागे लागले मारायला. ते म्हणाले ह्यांनी उचल्या लिहिला आणि 1 लाख रुपयाचा पुरस्कार दिला आणि राजीव गांधीच्या विरोधात निवडणूक लढवू लागला. माझीच माणसं, आणि त्याच्यामुळं मग तीही निवडणूक हरली. आणि शेवटी असं हरलं. आमचे प्रश्न विचारू नका. मी या निमित्तानं तुम्हाला सांगेन की मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि नंतर महाराष्ट्र गौरव पुरस्कार माझ्यापासून सुरू झाला महाराष्ट्रात. आता ते पुरस्कार मिळाल्यानंतर माझीच लोक माझ्या अंगावर यायला लागली की म्हणले वाटून द्या तुमचा पुरस्कार. माझे भाऊ वगैरे. म्हणजे काय वाटून द्या म्हणजे काय? त्यांचं काय म्हणणं होतं की आम्ही चोऱ्या केल्या, एखादी जनावर शिकार करून आणलं तर वाटून खातो. आमची जी जमात आहे ती काही असलं तर वाटून खायचं असतं, एकट्यानं नाही खायचं. मग झालं काय माहितीये का, पुरस्कार मिळाला आणि लाख रुपये, 1 लाख रुपये म्हणले असतं माझे लोक सर्व उठले आणि ती म्हणाले पुस्तकामध्ये माझं नाव आहे. ती म्हणाला माझं नाव आहे आणि ह्याच्यातलं माझा अधिकार बनतो की तुम्ही मला वाटून द्या. आमचं सिक्रेट जे आहे चोऱ्या करायचं ते तुम्ही सरकारला विकलं आणि सरकारनं तुम्हाला बक्षीस दिलं. ही बक्षीस आम्हाला वाटून द्या. ह्याच्यासाठी माझे 2 वर्ष गेले मारामाऱ्या कोर्टात, ह्याच्यात त्याच्यात. असं म्हणजे खालच्या समाजातनं वरी येणं आणि लोकांपर्यंत जाऊन जस्टिस, न्याय मिळवणं फार कठीण आहे. अजूनही आपला समाज स्वातंत्र्याच्या नंतर अत्यंत, मला या गोष्टीचं दुःख वाटतं की अजूनही शासनामध्ये, सरकारमध्ये ज्या लोकांसाठी विचार व्हायला पाहिजे, ज्यांना पुढं आणण्याची गरज आहे, त्याच्याबद्दल काही होत नाही. तर ती झालं पाहिजे. लिखाणाचा साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे सर्वांच्या हितासाठी, रक्षण करण्यासाठी लिहिला जाणारा शब्द. वाह वाह, म्हणजे साहित्याची पूर्ण नव्याने व्याख्या तुम्ही आम्हाला सांगितली. आणि म्हणून सर्वांच्या हिताचं काम करणं आणि त्याच्यासाठी लिखाण करणं हे साहित्यिकाचं काम असतं. ते आम्ही करत आहोत. आज ना उद्या न्याय मिळेल ही अपेक्षा आहे.